तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा धर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानुयुगे जन्म घेईन. अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली, 1-2 वर्ष, 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारात होता. आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला. याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट कालयवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर. महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या खंडोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड. सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच. शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. झुलबा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलबा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलबा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलबा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. जो रे बाळा जो रे, जो रे बाळा जो रे, जाग रे बाळा जाग रे.
तेव्हापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म, सत्य असत्य, न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी स्वराज्य वाढीची मोहीमच हाती घेतली. हिंदवी स्वराज्य वाढू लागले. अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या. आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची, म्हणजेच आपल्या महाराजांच्या, शिवरायांच्या राज्याभिषेकाची. हिंदवी स्वराज्याच्या या मंगल सोहळ्यास संपूर्ण भारतातून नरनारी, संत महंत, वीर शूर मोठ्या उत्साहाने उपस्थित झाले आहेत. उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम अशा प्रत्येक प्रांतातून स्वराज्याच्या तेजाचा साक्षात्कार घेण्यासाठी हा जनसागर रायगडावर जमलेला आहे. आता आपण विविध प्रांतातील मान्यवरांचे स्वागत करूया. हिमाच्छादित पर्वतरांगामध्ये जन्मलेले, शौर्य आणि सौंदर्याचा मिलाप असलेले उत्तरेकडील योद्धे, महाराजांच्या स्वराज्याच्या किल्ल्याइतकेच अढळ त्यांचे निष्ठेचे बंधन, काश्मीर या पृथ्वीवरील स्वर्गातून आलेल्या या प्रियजनांचे या सोहळ्यात स्वागत आहे. गुरूंच्या आशीर्वादाने शौर्य लाभलेली पंजाबची ही विभूती, रणधुमाळीमध्ये सिंहाप्रमाणे लढणाऱ्या या भूमीतील वीरांचे येथे उपस्थित राहणे म्हणजे स्वराज्याच्या तेजात भर. पंजाबमधील या दिलदारांचे या सोहळ्यात मनपूर्वक स्वागत आहे. मराठ्यांच्या मैत्रीचा गड असलेल्या राजस्थानातून थरच्या वाळवंटात पराक्रमाची गाथा लिहिणाऱ्या राजपूत योद्ध्यांचे रायगडावर स्वागत. त्यांच्या उपस्थितीने हा सोहळा अधिक तेजस्वी होईल. अरबी समुद्रांच्या लाटांना शिस्त लावणाऱ्या, व्यापार आणि पराक्रमाच्या संगमाने नटलेल्या गुजरातच्या या विभूती आज हिंदवी स्वराज्याच्या साक्षीदार, शिस्त, समर्पण आणि निष्ठेचा वारसा जपणाऱ्या या पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत. ब्रह्मपुत्रेसारखे निर्भीड, रणांगणावर वाघासारखे झेपावणारे पूर्वेकडील वीर यांची उपस्थिती महाराजांच्या तेजस्वी गाथेला आणखी एक सोनेरी पान जोडणारी. असे आमचे आसामचे मित्र यांचेही राज्याभिषेक सोहळ्यात स्वागत आहे. काठ्यारी तलवारीसह सागरी किनाऱ्यावर सत्ता गाजवणाऱ्या दक्षिणेतील तेजस्वी प्रतिनिधी, त्यांच्या उपस्थितीने राज्याभिषेक सोहळ्याचा महिमा वृद्धिंगत झाला आहे. केरळमधील या मान्यवरांचे या सोहळ्यात स्वागत आहे. सागर लोटून हिंदवी स्वराज्याच्या भव्यतेला साक्षी राहण्यासाठी आलेले परदेशी पाहुणे, मराठ्यांच्या रणकौशल्याने ज्यांना थक्क केले, स्वराज्याचे वैभव पाहून ज्यांचे डोळे दिपले आहेत, अशा त्या दूरच्या भूमीतील प्रतिनिधींचे देखील हा रायगड स्वागत करीत आहे. साडेतीनशे वर्षाच्या काळरात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्याभिषेकासाठी सज्ज झाला.
कीर्ती निरंतर प्रौढ प्रताप पुरंदर गुलाब साहेब शिवाजीराजेश्वर राजाधिराज योगिराज हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत श्री 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 राजा शिवछत्रपती